नमस्कार. भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र स्पेशल मस्त असे रसरशीत उपवासाचे गुलाबजामुन कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन बनवत असाल तरी देखील तुमचे गुलाबजामुन बिघडणार नाहीत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पाव किलो खव्याचे गुलाबजामुन मी बनवणार आहे. त्यासाठी या वाटीने 1.25 वाटी साखर मी एका भांड्यामध्ये मोजून घेतलेली आहे आणि ज्या वाटीने साखर मोजली त्याच वाटीने 1 वाटी पाणी देखील मी यामध्ये ॲड करून घेते. गॅसवरती भांडं ठेवून आता एकसारखं ढवळून घेत लो फ्लेमवरती आपल्याला हा पाक बनवायचा आहे. तर गॅसची फ्लेम लो आहे आणि सतत ढवळून घेत मी ते साखर पूर्णपणे विरघळून घेतलेली आहे आणि पाकाला छान अशी उकळी येत आहे. 3 ते 4 मिनिट आपल्याला हा पाक घेण्यासाठी लागू शकतात. तर इथे तुम्हाला दाखवते मी. हातावरती चिपचिपीत जोपर्यंत लागत नाही तोपर्यंतच हा पाक आपल्याला बनवायचा आहे. एकतारी पाक आपल्याला बनवायचा नाही आहे. एकतारी पाक घेतला तर तो पुढे जातो आणि गुलाबजामुन कठीण होतात, बिघडतात. तर या पद्धतीने हातावर मी दाखवलेलं आहे. या पद्धतीने चिपचिपीत होईपर्यंतच आपल्याला पाक हा बनवून घ्यायचा आहे. तर आता 3 मिनिटे झालेले आहेत. गॅस मी बंद करून घेते आणि एका परातीमध्ये मी पाव किलो खवा घेतलेला आहे. खवा माझा घट्ट आहे तर मी किसणीच्या साहाय्याने खवा व्यवस्थित खिसून घेते. पातळ जर खवा असेल तर नाही खिसला तरीही चालतो. हाताने देखील तुम्ही छान अशा गाठी पातळ खवा असेल तर फोडून घेऊ शकता. आणि आता मी खवा व्यवस्थित किसून घेतल्यानंतर यामध्ये लागेल त्या प्रमाणात थोडंसं वरई आणि साबुदाण्याचं मिक्स पीठ आहे ते घालून घेते. तर सुरुवातीला मी 2च चमचे यामध्ये वरई साबुदाण्याचं पीठ मी घालून घेतलेलं आहे. हे पीठ बनवण्यासाठी मी अर्धी वाटी साबुदाणा, 1 वाटी वरई लो फ्लेमवरती छान फुलून येईपर्यंत भाजून वेगवेगळं घेतलेलं आहे आणि नंतर एकत्र करून त्याचं पीठ मी मिक्सरवरती दळलेलं आहे. तेच पीठ मी यामध्ये वापरलेलं आहे. आणि आता थोडंसं मळून घेतल्यानंतर दुसरा चमचा देखील मी यामध्ये घालून घेतलेला आहे. आतापर्यंत टोटल मी 3 चमचे यामध्ये पीठ वापरलेलं आहे. छान असं पीठ मळून घेत आपल्याला लागेल तसं हे पीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं मळल्यानंतर पुन्हा एक चमचा मी यामध्ये ॲड केलेला आहे आणि पुन्हा मळून घेऊन पुन्हा या पद्धतीने टोटल 5 चमचे मी यामध्ये साबुदाणा वरईचं पीठ घालून घेतलेलं आहे. अगदीच खवा पातळ असेल तर एखादा चमचा पीठ एक्स्ट्रासुद्धा लागू शकतं. छान असं 20 ते 25 मिनिट आपण हे पीठ मळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा एक गोळा बनवलेला आहे. कुठे देखील आपला गोळा क्रॅक झालेला नाही आहे. या पद्धतीने गोळा अगदी मऊ तयार झाला की आपलं पीठ हे परफेक्ट मळून झालेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे तेलात घातल्यानंतर गुलाबजामुन आपल्या अजिबात विरघळत नाहीत आणि छान असे गुलाबजामुन आपले तयार व्हायला मदत होते. तर तेल मी कोमट गरम करून घेतलेलं आहे. अगदी कडक तेल गरम करून आपण त्यामध्ये गुलाबजामुन सोडले तर आतून कच्चे राहतात, वरून आपले लाल भाजले जातात पण आतून कच्चे राहतात, जास्त दिवस राहत नाहीत. त्यासाठी एकदम लो फ्लेमवरती छान असे 5 ते 10 मिनिट आपण हे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असा गुलाबजामुनला कलर आलेला आहे. तर गुलाबजामुन तेलातून काढल्यानंतर बाजूला काढून न ठेवता लगेचच ते पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत. ज्यावेळेला आपण गुलाबजामुन पाकामध्ये घालतो साधारण कोमट आपला पाक गरम असला पाहिजे, नसेल तर थोडासा गरम करून घ्यायचा आणि त्यामध्ये हे गुलाबजामुन तळलेले घालून घ्यायचे आहेत. मस्त असे रसरशीत आपले गुलाबजामुन आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्ही ते बघू शकता. अगदी रसरशीत गुलाबजामुन दिसत आहेत जेणेकरून पाहिल्यानंतरच खावेसे वाटतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ अपलोड केले की लगेचच त्यातून नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपल्या व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.